शिंदे साहेबांनाही सांगणं आहे आणि फडणवीस साहेबांना पण सांगणं आहे, तुम्ही लयच पाप केलं तर नियतीला ते मान्य नाही, तुम्हाला एक दिवस भोगावे लागते। जो किल्ला असन किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असेल, कुठलं संस्थान असेल, त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं। पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला, देवस्थानाला, एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ती माहिती केंद्र उघडं करावं, म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा, त्या गड किल्ल्याचा अवमान आहे। याला खरंच विरोध आहे। दादा, राज्यातले गडकिल्ले हे आपल्यासाठी प्रत्येकासाठी आस्थेचा विषय आहे। त्या गडकिल्ल्यांवरती नरेंद्र मोदींच्या नावानं नमो पर्यटन माहिती केंद्र जे आहे ते सुरू होणार आहे। राज ठाकरेंनी त्याच्यावरती टीका केलेली आहे की सत्तेसाठी अजून किती लाचारी करणार, जर किल्ल्यांवरती अशा पद्धतीनं नमो पर्यटन माहिती केंद्र जर उभारलं त्यांच्या नावानं तर आम्ही ते फोडू। तुमच्या याला विरोध आहे का? गडकिल्ल्यांवरती कुणाच्या नावानं अशा पद्धतीनं माहिती पर्यटन केंद्र उभा राहणार? जो किल्ला असेल किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असेल, कुठलं संस्थान असेल, त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं। कोणाच्या नावाने करण्याची काहीही गरज नाही। त्यांचं काम चांगलं आहे ते ठीक आहे, पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला, देवस्थानाला, एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ती माहिती केंद्र उघडं करावं, म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा, त्या गड किल्ल्याचा अवमान आहे। त्या गडाचंच नाव द्या ना माहिती केंद्र म्हणून, किंवा त्या तीर्थक्षेत्राचं द्या ना। याला खरंच विरोध आहे। प्रदीप, तुम्ही आता विचारलं ना दादा, त्याच प्रश्नाला कंटिन्यू करतो। पंतप्रधानांचं त्यांना जे सांगितलं 75 वर्ष पूर्ण झाले, त्यांचा वाढदिवस सगळ्या देशभरात साजरा करायचा आहे। आता सरकारनं डाव काय, पर्यटन खातं जे आहे किंवा ते पुरातत्व खातं हे एकनाथ शिंदेकडे आहे। पर्यटन खातं त्यांचं म्हणणं असं, म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचं म्हणणं असं आहे की शिवनेरी असेल, रायगड असेल किंवा इतर जी किल्ले आहेत महाराजांची महत्वाची, त्याच्या खाली एक पर्यटन स्थळ उभारलं जाईल, त्याला नमो पर्यटन केंद्र असं नाव दिलं जाईल। कुठल्याही पंतप्रधानांचं नाव महाराजांच्या गड किल्ल्याला देणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? कुणीही पंतप्रधान असो। शिंदे साहेबांनाही सांगणं आहे आणि फडणवीस साहेबांना पण सांगणं आहे की त्यांचा 75वा वाढदिवस आहे, त्यांना खूप मनापासून सगळ्या देशाकडून शुभेच्छा आहेत। त्याच्यात काही दुमत असण्यात कारण नाही। त्यांनी 100 वर्षे पण पूर्ण करावं, त्याही पेक्षा जास्त करावं, ही सगळ्यांची मनोकामना आहे, पण सगळ्यांचे आशीर्वाद पण आहेत त्यांच्या पाठीशी। परंतु तीर्थक्षेत्राला, गड किल्ल्याला शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी असं कुठलंही माहिती केंद्र कोणाच्याच नावानं देऊ नये, गड किल्ल्याच्या नावानं द्यावं, म्हणजे त्या किल्ल्याची माहिती मिळत। तुम्ही शिवनेरी किल्ला आहे, तिथं जर म्हणले शिवनेरी किल्ला माहिती केंद्र, तर त्या किल्ल्याचं नाव जाईल, त्यांची प्रसिद्धी करायची, गड किल्ल्याचा अवमान करून हे मात्र चांगलं नाही। उद्या मुंबईत मोर्चा आहे, महाविकास आघाडी, मनसे आहे, मतचोरी, बोगस मतदान या सगळ्या विषयावर राज्य सरकारला कुठेतरी महाविकास आघाडी, मनसे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते का खरंच हे सगळं बोगस मतदानाचं एक मोठं रॅकेट या निमित्ताने बाहेर येतं? असू शकतं, आपण काय तज्ज्ञ नाही त्यातले, काय असतं कशावर उत्तर प्रश्न माहीत नसून देऊन बरोबर नाही, आणि मला ज्याच्यात माहिती मी त्याचंच उत्तर देतो कधी पण खोटं बोलत, त्यातलं आपल्याला काही मिळ नाही, काय खरं आहे का खोटं आहे, आपण तज्ज्ञ पण नाही त्यातले। असेल तर ते उघडं पडल, आणि असू बी शकतं, त्याचा काय भरोसा नाही त्यांचा, ते काही करू शकतात, लय चाबरे आहेत हे सरकारमधले, एवढे चाबरे आहेत, हे काही करू शकतात, इकडं मतदान तिकडं आणायला बसले, तिकडं मतदान तिकडं आणायला बसले, यांचा त्याबद्दल भरोसा नाही। पण काय असतं बरं का, हे लय दिवस टिकत नाही बरं, एक जुनी मन आहे खेड्यापाड्यात, तुम्ही लयच पाप केलं तर नियतीला ते मान्य नाही, तुम्हाला एक दिवस भोगावे लागते, असं खेड्यात सहज म्हणलं जातं चालता फिरता। तसं ना, तुम्ही खोटं किती दिवस करणार, उघडं पडतं। एखादा चोराने चोरी केलेला असू द्या, तो आपल्यात असू द्या, आपण जर म्हणलो तो अमक्याची चोरी झाली पण सापडतच नाहीये, हे बाबा इकडं संशयानं बघितलं जात आहे, आपल्याकडं 10-15 जणांकडं, असा जर एखादा आपल्यात म्हणला ना, तर आपल्यातला असणारा थोडा बारीक होतो, कारण त्याचं लक्ष येतो नेमकं आपण तर नाही पेन चोरला कोणाचा। तसं ना, तुमचं लय दिवस हे झाकणारच नाही, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी थोडे दिवस राहील आणि एक दिवस असा स्फोट होऊन जाईल की